भर उन्हाळ्यामध्येच बाहेर पाऊस सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये गेलेले तेव्हा मला तिथे दिसला हा लाल भोपळा. म्हटलं आज आपण घाऱ्या बनवूयात. घाऱ्या बनवण्यासाठी एक पावशर भोपळा आपण इथे घेतलेला आहे आणि ते धुवून व्यवस्थित त्याच्या साली वगैरे काढून आपण इथे हा भोपळा घेतलेला आहे. त्याचबरोबर पाऊण वाटी गूळ आपण इथे चिरून घेतलेला आहे. कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो चिरलेला भोपळा आहे तो आपण यामध्ये ॲड करून घेत आहोत. त्याचबरोबर आपण यामध्ये जो गूळ घेतलेला होता पाऊण वाटी तोही यामध्ये ॲड करायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकर बंद करून यामधून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत थोडा वेट करायचा आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते एक स्मशरच्या सहाय्याने आपण हे एकसारखं सगळं स्मश करून बारीक करून घेत आहोत. हे सर्व बारीक करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आणि 1-2 चमचे खसखस आपण यामध्ये ॲड करून घेत आहोत. आता या सर्व मिश्रणामध्ये आपण गव्हाचं पीठ थोडंसं ॲड करून घेत आहोत चाळून. ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपण हे घ्यायचं आहे. थोडंसं कमी जास्तही तुम्ही घेऊ शकता. फक्त आपली जी चपात्यांसाठी जी कणिक मळतो त्या प्रमाणामध्ये याची कणिक मळली गेली पाहिजे. आणि थोडंसं एक 10 मिनिटांसाठी आपण हे कणिक मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. या कणकीचे छोटे छोटे उंडे करून आपण पुऱ्या इथे लाटायला घ्यायच्या आहेत. या पुऱ्या लाटताना आपल्या नॉर्मल ज्या वाटीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराच्या असतात त्या लाटून घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे जर शेपर असेल त्याने गोल आकाराचा शेप देऊ शकता किंवा आपली नॉर्मल जी वाटी वगैरे असते त्यानेही तुम्ही त्याला गोल आकार देऊ शकता. इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याने याला गोलाकार देत आहे आणि ह्या पुऱ्या आपण एकसारख्या सर्व लाटून घ्यायच्या आहेत, अशा शेप देऊन घ्यायच्या आहेत आणि तळण्यासाठी त्या ह्या रेडी झालेल्या आहेत. एका कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून त्या आपण दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत लाल रंगावरती तळून घेणार आहोत. झाऱ्याने अशा प्रकारे थोडं थोडं करून पुरीवरती तेल आपण टाकत गेलो तर पुरी दोन्ही बाजूंनी टम्म फुगण्यास आपल्यास इथे हेल्प होत असते. आणि तेलाला बुडबुडे यायचे बंद झाल्यानंतर आपण ह्या पुऱ्या साईडला काढून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या इथे तळून घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पुऱ्या इथे तळून तयार आहेत. अशाच ह्या आपण गरमागरम सर्वही करू शकतो. बाहेर असं पावसाचं वातावरण आणि गरमागरम ह्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या. यू कॅन एन्जॉय इट. आणि अशाच इझी आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.